सहलीसाठी निघालेल्या बसची धडक लागून विरारमध्ये 19 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालेला आहे। आणि विशेष म्हणजे आपल्या लहान भावाला सोडण्यासाठी ती बसमध्ये गेली होती। लहान मुलगा बसमध्ये बसला आणि बस सहलीसाठी निघाले असतानाच हा अपघात झालेला आहे। 19 वर्षीय ह्या तरुणीचं वय आहे आणि विरार पूर्वेच्या गोपचारपाडा इथे मंगळवारी सकाळी 7च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। सिद्धी फुटाणे असं ह्या मयत झालेल्या तरुणीचं नाव आहे। मंगळवारी सकाळी विरारच्या नरसिंह गोविंद वर्तक या शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल मुंबईत जाण्यासाठी निघाली होती। सिद्धी फुटाणे ही तरुणी आपल्या 5वीत शिकणाऱ्या लहान भाऊ ओम याला बसमध्ये सोडण्यासाठी आली होती। सर्व मुलं बसमध्ये बसली आणि पालक आपल्या मुलांना निरोप देत होते। याच वेळी बस हा रिव्हर्स मारत होता आणि त्याच वेळी या बसची जोरदार धडक सिद्धीला लागली आणि त्या गंभीर जखमी झाली आणि त्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। सिद्धी फुटाणे या तरुणीचे वडील मुंबई पोलीस दलामध्ये आहे। या घटनेमुळे शाळेवर शोककळा पसरली आहे आणि या दुर्घटनेनंतर शाळेची पिकनिक जी आहे रद्द करण्यात आलेली आहे। घटना अशी आहे की NGV वर्तक इंग्लिश हायस्कूल विरार पूर्व येथे आहे। तिथे बाहेरची ट्रॅव्हल्सची बस आहे, साक्षी ट्रॅव्हल्सची बस शाळेच्या प्रिमायसेसमध्ये घेतल्यामुळे तिथे जे शाळेचं फलक असलेला, शाळेच्या नावाचा फलक असलेला RCची जो कन्स्ट्रक्शन आहे त्याचा एक मोठा तुकडा शाळेच्या बसच्या त्या ट्रॅव्हल्सचा धक्का लागून तो पडला आणि त्याच्यामध्ये तो मोठा तुकडा एक अंगावर पडला म्हणजे आणि त्याच्यामध्ये त्या बिचारीचा दुर्दैवी अंत झाला। काय वाटते तुम्हाला, कशामुळे झाले हे जे आहे संपूर्ण जो प्रकार घडलेला आहे हे शाळेच्या मॅनेजमेंटच्या चुकीमुळे झालेला आहे। ह्याच्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। ह्याच्यामध्ये शाळेचे प्रिन्सिपल, मॅनेजमेंट हे सर्व दोषी आहेत।